मंजूर केलेले आहे ते 5% आरक्षण फक्त आम्हाला द्या, शिक्षणामध्ये द्या, नोकरीमध्ये द्या. आम्हाला राजकारणाची गरज नाही, आम्हाला राजकीय आरक्षण नको आहे. शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळाले तर मुस्लिम समाजाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. आणि केवळ आम्ही आरक्षण देऊ 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 असे म्हणून आत्ताच आपल्या लक्षात आलं असेल, गेले 2-3 महिने एका समाजाच्या आरक्षणाबाबत सरकारने त्यांना कसं उल्लू बनवलं. आरक्षण देतो म्हणून त्यांनी 5-25 जी आर काढले, त्यांचे आंदोलन स्थगित केले आणि आरक्षण सुद्धा असे दिले की ते घटनेला धरून नाही. घटनेच्या कुठल्याही परिच्छेदामध्ये, चॅप्टरमध्ये कुठेही त्याचा उल्लेख नाही किंवा काही नाही आहे. मग हे असे न टिकणारे आरक्षण आम्हाला नको आहे. ज्या अर्थी सरकारने आरक्षण दिल्यानंतर 2014 साली त्यानंतर माननीय उच्च न्यायालयाने सुद्धा हे आरक्षण मान्य केलं आणि काही निर्देश सरकारला दिलेले आहेत की या निर्देशानुसार तुम्ही 5% आरक्षण मुस्लिमांना द्या. पण त्यानंतरही सरकार जर समजा या आरक्षणाच्या बाबत माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन न करता जर न्यायालयाचा अवमान करत असेल तर आम्ही या सरकारचा निषेध करतो. या ठिकाणी राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टी, मी डॉक्टर राजेश नागोसे, माझ्या समस्त पक्षातर्फे अल्पसंख्याक विकास महासंघाचे या आंदोलनास पाठिंबा देत आहे. जय भीम, जय भारत.